मीठ आहे का? प्रेमाने आणलंय मी, घे ना. गेट वेल सून. हो. आणि सॉरी, माझ्यामुळे तू आजारी पडलास. काही काय, तुला थोडीच माहिती होतं की पावसात भिजल्या मी आजारी पडतो. ते अनुला माहिती आहे सगळं. तसं नाही, म्हणजे मीच तुला फोर्स केला ना पावसात भिजायला, म्हणून तू भिजला आणि आजारी पडलास. ठीक आहे. पण आता मी आले ना, मी तुझी छान काळजी घेईल, तुला बरं वाटेल आता. बरं, तसं आहे मला. एवढं काय नाही, सर्दी ताप ठीकच आहे ना. बघू तुला ताप आहे का? बापरे अभि, अरे तुला किती ताप आहे. थांब, मी तुझ्या डोक्यावर पट्ट्या ठेवते. नाही, काही गरज नाही ग. हा, अगं, गरज ऐक ना. नाही कशी, केवढा ताप आहे तुला. तू नको करूस हे असं. ये तू माझं इकडे म्हणणं झोप ये. नाही, नको. अभि, पेशंटने ऐकायचं असतं अभि. अगं पण बाबू बरं आहे, वाटेल अनु तुला. करून देईल. कोण अनु? बायको आहे माझी. अनुप्रिया ना, ती गेलीये, ती बाहेर गेली. अगं पण अभि ऐक. हो, मी होतो खाली. ऐक प्लीज शनाया. हळू. मी अगं काही मला ऐकणार नाही अभि. हे करायची गरज नाहीये तुला. काय गरज नाहीये, बरं वाटेल तुला अभि. तू थांब, थांब. आजही सुटलाच, पण हा तर राजरोसपणे फिरतो. मला पोलिसांना हे कळवायलाच हवं. पण आधी घरी जाते. आईला वेळेत औषधं मिळाली पाहिजे. रिक्षा. काय ग, लवकर आलीस आज? लेक्चर लवकर संपलंय. तू किचन मधनं आलीस चक्क. आई कुठे आहे? मेडिकल मध्ये गेलीये बाबांसाठी औषध आणायला. बाबांचा ताप अजून उतरला नाहीये का? नाही ना अगं, म्हणूनच ना बाबांची खास मैत्रीण त्यांना भेटायला आली आपल्या घरी. कोण, शनाया? कसली हुशार आहेस ग तू. मी फक्त म्हंटल खास मैत्रीण, लगेच ओळखलंस. शनाया चालीये, तिच्यासाठीच कॉफी घेऊन जाते. एक मिनिट, ती आई बाबांच्या रूम मध्ये आहे? तुझे बाबा आजारी आहेत ना, ते तर हॉलमध्ये येऊ शकत नाही, म्हणून तीच गेली आहे त्यांच्या रूम मध्ये. आलेच कॉफी देऊन, लांबून आली आहे ना बिचारी. दे इकडे. माझ्या आई बाबांच्या रूम मध्ये गेलीच कशी? कॉफी घशात उठते तिच्या. कशी गेली म्हणे? तुझ्या बावळ्या टाळीमुळेच गेली. असं कोण जातं आपल्या मैत्रिणीसोबत नवऱ्याला सोडून? मूर्ख कुठली. बस. गप्प बस. पेशंट आहेस ना तू. अनु कुठे आहे? गोळ्या आणायला गेलीये तुमच्यासाठीच. तुझ्यासाठी कॉफी आणलीये. खाली घेणार आहेस की? इथेच घेणार आहे मी. आज काम नाही वाटतं तुला? जायचंय ऑफिसला, उशिरा जायचंय. तुला अभ्यास नाहीये का आज? आहे ना, पण माझ्या बाबांना बरं नाहीये ना, आणि अशा वेळी बाबांबरोबर घरातल्या माणसांनी असणं गरजेचं आहे ना. बाबा,
बरं वाटतंय ना तुम्हाला?